हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या कट्टर मराठी ब्लॉगमध्ये. आता वाजलेले आहे दुपारचे 3 आणि मी ब्रेकफास्ट करून रेडी होऊन निघाले आहे आजच्या भटकंतीसाठी. सो मला जिथे जायचं होतं ते लोकेशन होतं नियर अबाउट 30 किलोमीटर्स माझ्या घरापासून. तू का नाही घातला असा ड्रेस बोलत तिने परत जाऊन चेंज केला आणि त्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या स्पॉटकडे. सो ही आहे श्रेया, माझी ऑफिस कलीग. खूप कमी टाईममध्ये ओळख झाली आणि घट्ट मैत्री झाली. हिला पण माझ्यासारखा फिरायचा नाद, तर बालगंधर्व बघत आम्ही निघालो कोथरूडच्या दिशेने. तिथे जाऊन आम्ही अजून आमच्या एका फ्रेंडला सोबत घेतलं आणि आमच्या दिशेने निघालो. तर हा आहे मृणाल, आमचा ऑफिस कलीग. यालाही भटकंतीची तेवढीच आवड, तर कोणी सोबत असो नसो हा दरवेळेस रेडी असतो फिरण्यासाठी. खूप सुंदर असं ढगाळ वातावरण झालं होतं. काही पर्वतरांगाही आम्हाला दिसत होत्या. तेवढ्यात आम्ही पोचलो आमच्या स्पॉटकडे, म्हणजे स्वामीनारायण मंदिराकडे. तर सनसेट बघत मंदिरात प्रवेश केला. तिथे सनसेट सोबत हलकासा पाऊस, ऊन हे कॉम्बिनेशन बघून अजून छान वाटलं. नंतर आम्ही आमचे स्लीपर्स रिमूव्ह केले आणि आवडत्या कामास म्हणजेच फोटोग्राफी करण्यास सुरुवात केली. तर वातावरण तर खूप सुंदर झालेलंच होतं. काही फोटो घेत आम्ही मंदिरात प्रवेश केला. तिथे मंदिरात फोटोग्राफी करण्यास मनाई असून सुद्धा आम्ही मस्ती करत काही फोटोज घेतले, काही व्हिडिओज घेतले आणि तिथले स्ट्रक्चर, तिथले मूर्ती बघून खूप प्रसन्न वाटलं. आणि जे त्यांनी रेखीव कोरीव काम केलेलं होतं मंदिरामध्ये तेही खूप सुंदर होतं. परत मंदिरातून बाहेर पडत उतरत्या सूर्यामध्ये आम्ही अजून काही फोटोज काढले. प्लस संध्याकाळचा टाइम झाला होता, तर त्यांनी लाइटिंग खूप सुंदर लावलेली होती, त्यामध्ये परत आम्ही काही फोटोग्राफी केली. रात्री लावलेल्या लाईट्समध्ये तर मंदिर अजून खूप सुंदर दिसत होतं. मागे पूर्ण काळभोर आभाळ आणि पुढे लाइटिंगमध्ये असलेलं मंदिर. खूप सुंदर असं वातावरण झालेलं होतं. तर ते बघत आम्ही तिथले अजून काही फोटोज काढले आणि मेमरीज कलेक्ट केल्या. त्यानंतर आम्ही निघालो परतीला. मृणाल आणि श्रेयाला बाय करत मी पोहोचले घरी.